सांगे मतदारसंघ एसटीसाठी राखीव होणार. मग मंत्री सुभाष फळदेसाई यांचं पुढचं राजकीय ठिकाण नेमकं कुठं असणार, हा प्रश्न सध्या गोव्याच्या राजकारणात विशेष चर्चेत आहे. आणि याच चर्चेदरम्यान मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि मंत्री सुभाष फळदेसाई यांच्यात महत्त्वाची आज बैठक झाली आहे. आणि या बैठकीनंतर मात्र फळदेसाईंचा सूर काहीसा बदललेला दिसतोय. नमस्कार, मी संघवी लोकमतमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. सांगे मतदारसंघातील एसटी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सुभाष फळदेसाई यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर फळदेसाईंच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर फळदेसाईंनी पक्षाविरोधात बंड करण्याचा कोणताही प्रश्न नसल्याचं स्पष्ट केलंय. बंडाची भाषा मी कधीच केली नाही. आम्ही पदासाठी नाही तर लोकसेवेसाठी काम करतो, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यांनी सांगे मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचं सांगत पक्षासाठी काम करत राहणार असल्याचंही स्पष्ट केलंय. फक्त आक्षेप आशिल्लो की खंय तरी आमकां कॉन्फिडन्साक ना आणि बाकीचे कितें आशिल्ल्यो गोष्टी म्हणजे आता सविस्तर आमच्या मुख्यमंत्र्यांनी केल्ले आसात. म्हणजे आमी ह्या हातून भितर कसलेच प्रकारचे कसलोच गोंधळ ना आणि आमचे मनान भितर आता कसलोच म्हणजे किंतु उरलेलो ना. मग नाराजी होती तरी कोणती? तर यामागचं मुख्य कारण आहे गोव्यातील एसटी राजकीय आरक्षण. गोवा विधानसभेत एसटी समाजासाठी याआधी एकही जागा आरक्षित नव्हती. मात्र एसटी समाजाला विधानसभेत राजकीय प्रतिनिधित्व देण्यासाठी केंद्र सरकारनं आता नुकताच कायदा केलाय. या कायद्यानुसार गोवा विधानसभेतील 4 जागा एसटी समाजासाठी आरक्षित करण्याचा मार्ग मोकळा झालाय. जागा निश्चित करण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या माध्यमातून होणार आहे. आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या 4 जागा कोणत्या असतील? अधिकृत अंतिम निर्णय अद्याप झालेला नसला तरी सांगे, केपे, प्रियोळ आणि नुवे या मतदारसंघातील नावं संभाव्य एसटी मतदारसंघ म्हणून चर्चेत आली आहेत. आता इथे सुभाष फळदेसाईंच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न सुद्धा निर्माण होतो. फळदेसाई सध्या सांगेचे आमदार आहेत आणि राज्य सरकारमध्ये मंत्री सुद्धा आहेत. मात्र सांगे मतदारसंघ एसटीसाठी राखीव झाला तर फळदेसाईंना पुढील विधानसभा निवडणुकीसाठी दुसरा मतदारसंघ शोधावा लागू शकतो. आणि म्हणूनच आता फळदेसाईंचं राजकीय पुनर्वसन कुठं होणार, हा प्रश्न महत्त्वाचा ठरतोय. आम्ही या भावनेतल्यान काम करपी या सगळ्या कार्यकर्त्यांक तांच्यो सगळ्यो जापो ज्यो आसा त्यो मुख्यमंत्र्यान आणि स्वतः सुभाष फळदेसाय हांच्यांनी दिल्ली आसा आणि ते सगळी प्रक्रिया कशी आसा कितें आसा ही सगळी समजून सांगल्या नंतर आमकां तांच्या गैरसमज जो कितें आशिल्लो तो पयशी जाल्लो आसा आणि परत कोणाच्याच हातून भितर तकलेक भितर किंतूय ना आणि परंतूय ना. सगळ्यांनी एक दिलान एक नेटान एक काम करून भारतीय जनता पार्टीचे कमळ जे आसा हे सांग्या मतदारसंघात फुलोवचें आणि त्याच बरोबर सुभाष फळदेसाई हाणें बी ते सगळे उदरगतीची कामाची सगळी करून ताणें एक सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनान भितर आपले स्थान जे निर्माण केल्लें आसा त्या खातीर ताजी आणि पार्टीचे मदीं कांय दुरी उरची न्ही आणि तातूंत भितर ताका योग्य स्थान जे आसा. आता कुडचडेचा पर्याय कुठून आला? याच प्रश्नाचं एक उत्तर काही महिन्यांपूर्वीच समोर आलं होतं. जून 2026 मध्ये कुडचडे मतदारसंघातील काही भाजप कार्यकर्त्यांनी सुभाष फळदेसाईंची भेट घेतली होती आणि कुडचड्यातील राजकीय परिस्थिती पाहता फळदेसाईंनी कुडचडेतून विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र फळदेसाईंनी त्यावेळी कोणताही अंतिम निर्णय घेतला नव्हता. पक्ष आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच आपण निर्णय घेऊ अशी भूमिका त्यांनी त्यावेळी घेतली होती. आता कुडचड्यातही पेच आहे. पण कुडचडे हा पर्याय स्वीकारणं भाजपसाठीही सोपं नाही. कारण कुडचडे मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत निलेश काब्राल. त्यामुळं फळदेसाईंना कुडचड्यातून उमेदवारी द्यायची असेल तर विद्यमान आमदारांच्या उमेदवारीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याशिवाय कुडचड्यात भाजपमध्ये उमेदवारीवरून इतर इच्छुकांचीही चर्चा सुरू असल्याचं वृत्त यापूर्वीच समोर आलंय. त्यामुळं फळदेसाईंच्या प्रवेशामुळं या मतदारसंघातील राजकीय समीकरणं आणखी बदलू शकतात. सुभाष फळदेसाईंसाठी हा मुद्दा नवीन नाही. 2017च्या विधानसभा निवडणुकीनंतर ते सांगेच्या राजकारणात सक्रिय झाले आणि 2022 मध्ये भाजपाच्या उमेदवारीवरून सांगेत त्यांनी विजय मिळवला. 2022 मध्ये त्यांनी सांगे मतदारसंघातून 8,724 मतं मिळवत विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं. म्हणूनच आता सांगे मतदारसंघ आरक्षित झाल्यास फळदेसाईंचं पुढचं पाऊल काय असेल याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे.
या दरम्यान एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी भाजपनेही जून 2026मध्ये गोव्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे प्रक्रिया जलद करण्याची मागणी केली होती. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं होतं की केंद्रातून अधिसूचना आणि निवडणूक आयोगाकडून आवश्यक निर्देश मिळाल्यानंतरच पुढची प्रक्रिया सुरू होईल. म्हणजेच एसटी आरक्षणाचा निर्णय आता केवळ राजकीय चर्चेपुरता राहिला नाही, तर त्याचा थेट परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीतील उमेदवार आणि मतदारसंघाच्या समीकरणांवर होणार आहे. हे या मिटिंगेक उपस्थित आशिल्ले 2 दीस जे लोकांचो मतभेद नासलो ओके तो मतभेद मिटोवपा खातीर आमी यशस्वी जाले. तांची काही कन्फ्युजन आशिल्ले कारण थंयसर सगळे कार्यकर्ते बाब सुभाष फळदेसायाचेरूय तितकोच प्रेम करतात, ताचेर मोग करतात. त्यांनी तितक्याच मोठ्या प्रमाणात फाटली 15 वर्सां त्या मतदारसंघात उदरगतीची कामां केल्या. सडनली सांगे मतदारसंघ हो एसटी रिजर्व जाता म्हटल्या उपरांत काही कन्फ्युजन जी क्रिएट जाल्ली. ही कन्फ्युजन क्रिएट जाल्ल्या कारणान म्हणजे काल 2 दिसांनी जो सांगे मतदारसंघात एक पॉलिटिकल टर्ब्युलन्स जाल्लो पळय तो टर्ब्युलन्स हांवें त्या खातीर म्हटलें त्यांचे मतभेद आशिल्ले मनभेद नाशिल्ले. हांगासर येयल्ल्या कार्यकर्त्यांच्या मदीं सगळ्या पद्दतीन म्हणजे सगळ्या समाजाचे एसटी आसतले, ओबीसी आसतले, धनगर कम्युनिटी सगळ्या कम्युनिटीचे कार्यकर्ते आयजूय आसात आणि ते सगळे भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आसात. ते सगळे सुभाष फळदेसायाच्या बरोबर आसात आणि जो निर्णय इन फ्युचर पार्टी जो सांगे मतदारसंघाच्या बाबतीत घेतले तो निर्णय ताका सगळ्यांक मान्य आसा. सुभाष फळदेसाय आमच्या पार्टीचो व्हडलो लिडर आसा, पार्टीचो आमच्या प्रमुख कार्यकर्तो आसा. त्या खातीर त्याचोय विचार योग्य त्या वेळार योग्य विचार हो पार्टी करतले. आता प्रश्न फक्त सांगे मतदारसंघाचा नाही, तर सुभाष फळदेसायांना भाजप कुठून मैदानात उतरवणार? सांगे खुला राहिला तर ते पुन्हा याच मतदारसंघातून लढणार का? आणि जर सांगे एसटीसाठी राखीव झाला तर कुडचडे हा पर्याय निवडला जाणार का? की भाजप त्यांच्यासाठी आणखी एखादा मतदारसंघ शोधणार हे पाहणं गरजेचं आहे. आजच्या मुख्यमंत्री सावंत आणि दामू नाईक यांच्यासोबतच्या बैठकीनंतर फळदेसाईंनी पक्षासोबत राहण्याचा स्पष्ट संदेश दिलाय. पण त्यांच्या राजकीय भवितव्याचा अंतिम निर्णय आता एसटी आरक्षण आणि भाजपाच्या उमेदवारीच्या समीकरणांवर अवलंबून असणार आहे. सांगेचा गड कोणाकडे राहणार आणि फळदेसाई पुढच्या निवडणुकीत कुठून उतरणार याचं उत्तर आगामी काळात स्पष्ट होईल. आता एसटी आरक्षणामुळे गोव्याच्या राजकारणातील समीकरणं बदलणार हे निश्चित आहे. पण या बदलांचा सगळ्यात मोठा परिणाम सुभाष फळदेसाई यांच्यावर होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या लोकमत गोवा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच फेसबुक आणि इंस्टाग्राम या पेजला सुद्धा फॉलो करा.